श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आता श्रीपाद प्रभू हे आपण पाहिलं 7व्या अध्यायाच्या भागामध्ये 3रा भाग आपण पाहिला. त्याच्यामध्ये प्रभू हे नरसावधानींना विविध लोकांविषयी माहिती सांगत होते आणि लोकातील निवासी, लोकांचे अधिपती व खंडांचे विवरण ते करत होते. तर पुढे ते काय म्हणतात, वितल लोकाचा आणि नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. हा ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेचा शासनकर्ता असून वितलातील अलकापुरी ही त्याची राजधानी आहे. तर कुबेराची राजधानी कोणती, तर वितलातील अलकापुरी ही त्याची राजधानी आहे. वितल लोकामध्ये मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. तर मय कुठे राहतो, तो वितल लोकामध्ये मेरूच्या पश्चिमेस मय राहतो. हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण केले. आता मय हा कोण आहे, तर राक्षसांचा शिल्पी असतो आहे आणि तो वितल लोकातील लोकामध्ये मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात तो राहत असतो. आणि ह्याच मयाने आपल्या शक्तीने जे त्रिपुरासुर जो होता, त्रिपुरासुराने 3 त्रिपुरं बांधली होती आणि ती त्रिपुरं अशी होती की जी आकाशात विहार करू शकत होती किंवा उडू शकत होती. अशी त्रिपुरं बांधण्याचं काम हे कोणी केलं, त्रिपुरासुराने केलं. आणि जर आपल्याला माहिती असेल तर या त्रिपुरासुराचा वध हा शंकरांनी केला होता. शंकरांच्या करवी या त्रिपुरासुराचं वध झालेला होता अशी कथा आहे. तर सुतलातील सुतलातील, आता वितल झाला तर सुतलातील वैवत्सपुरात यमाचे अधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. त्याच्या नगराच्या प्रवेशद्वाराशी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे म्हणतात. आता त्या ज्या हे जे नगर आहे, कोणतं नगर, तर यमाची जी पुरी आहे, यमाच्या यमनगरीच्या प्रवेशद्वारासाठी पाशी अग्निहोत्र नदी आहे आणि त्या नदीस वैतरणी असेही म्हणतात. आणि पुण्यवंतांना ही नदी सुलभ रीतीने, जी वैतरणी नदी आहे ती पुण्यवंतांना सुलभ रीतीने पार करता येते. तर पापमात्म्यास ती अति कष्टदायक ठरते. रसातलात पुण्यनगर हे निवृत्ती नावाच्या दैत्याचे राज्य आहे. आता रसातलात पुण्यनगर आहे, तेथे निवृत्ती नावाच्या नैऋत्यासारखा निवृत्ती हा उच्चार आहे. निवृत्ती नावाच्या दैत्याचे राज्य आहे. हा नैऋत्य दिशेचा अधिपती. आता निवृत्ती हा कोणत्या दिशेचा अधिपती आहे, तर नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच्य गणांसोबत वेताळाचे राज्य आहे. तर पिशाच्य लोकामध्ये, तर पिशाच्य लोकामध्ये काय, धनिष्ठापुरामध्ये वेताळाचं राज्य आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच्य गणांसोबत वेताळाचं राज्य आहे. महातलात कैलासपुरीत सर्वभूत गणांसहित कात्यायनीपती ईशान राहतो. तो ईशान्य दिशेचा अधिपती आहे. पाताळ वैकुंठ नगरात श्रीमन नारायण पाताळातील भूते, वासुकी इत्यादी सर्पांबरोबर शेषनागाच्या आसनावर विराजमान आहे. ह्या श्वेतद्वीपातील असलेले कार्य वैकुंठ असे म्हणतात. शेवटच्या पाताळ लोकात त्रिखंड सोपान, प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे आणि तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त असलेले जीव दुःखात बुडालेले आहेत. महाभूमीमध्ये सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहेत. महाभूमीच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे. जंबूद्वीपामध्ये नवखंडांमध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणतात. भरतखंडात भरपूर असे स्वयंभू मनु राहतात. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी स्वयंभू मनुच्या शासनाखाली येतात. ते लोकांचे व्यवस्थापन करतात. सदाचरण आणि दुराचरणाची तत्त्वे
प्रस्थापित करतात, दुराचरणाची तत्त्वे प्रस्थापित करतात. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चक्राकार, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत सर्व लोकांपर्यंत व्यापून आहेत. ते कोणत्याही किरणास आपल्यामधून अधिक प्रतारित होऊ देत नाही. आता जेवणानंतर म्हणावयाचा श्लोक असं इथे माहिती आलेली. तर महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत, ह्या सप्त पाताळ असे म्हणतात. अतल लोकात पिशाचांचा निवास आहे. वितल लोकात अलकापुरीत कुबेर आणि योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय राहतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह राहतो. वैवस्त्यपुरात यमाचे निवासस्थान असून तेथील विविध नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निवृत्ती भूगणांसहित निवास करतो. तलातल लोकात घनिष्ठपुरात वेताळ राहतो आणि कैलास रुद्रपुरी रुद्र राहतो. महापाताळात पितृदेवतांचा वास आहे. पाताळात श्वेतादी वैकुंठ आहे, त्यात नारायणाचा निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंगजीव, प्रेतगण, यातनादेह राहतात. निरालंब सूचीच्या अग्रस्थानी महापातकी राहतात. जेवणानंतर रौरवे अपुण्य निलये पद्मार्बुद निवासीनाम अर्थीनाम उदकम दत्तम अक्षय उत्तिष्ठती. आता हा श्लोक म्हणून उत्तरापोषण त्या लोकांना जल प्रदान केले जाते. आता जेवणानंतर काय करतात, कोणता श्लोक म्हणतात, तर रौरवे अपुण्य निलये पद्मार्बुद निवासीनाम अर्थीनाम उदकम दत्तम अक्षयम उत्तिष्ठती असा श्लोक म्हणून उत्तरापोषणात असलेल्या लोकांना जल प्रदान केले जाते. आता लोकाचे नाव आणि त्याच्या विस्ताराचे विवरण. लोकांचे नाव. भूलोक आणि महाभूमी भिन्न आहेत. दोन्ही मिळून भूगोल आणि महाभूमी भिन्न आहेत. दोन्ही मिळून भूगोल बनतो, हे स्पष्टपणे समजून घ्या. भूगोल मध्यबिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंत प्रदेशात मेरुरेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. या लोकात सूर्यदेव निवास करतात. ते सूर्यग्रह मंडळ नव्हे. त्याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारकलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्चरलोक, राशी आदिदेवता लोक, सप्तर्षी लोक, ऊर्ध्वलोक, ध्रुवलोक आहेत. यांच्याशिवाय अनेक अवतार लोक आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक हा 1,00,000 ब्रह्मांड योजने दूर आहे. हा सूर्याचा लोक आहे. ही सूर्याचा लोक आहे आणि ही सूर्यग्रहाची अधिदेवता. म्हणजे सूर्यलोकामध्ये जी राहते ती कोणाची, सूर्यग्रह जो आहे त्याची अधिदेवता आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक हा 2,00,000 ब्रह्मांड योजने, अंगारकलोक हा 3,00,000 ब्रह्मांड योजने, बुधलोक हा 5,00,000 ब्रह्मांड योजने, गुरुलोक हा 7,00,000 ब्रह्मांड योजने, शुक्रलोक हा 9,00,000 ब्रह्मांड योजने, शनैश्वर लोक हा 11,00,000 ब्रह्मांड योजने, राशी अधिदेवता 12,00,000 ब्रह्मांड योजने आणि नक्षत्र अधिदेवता 13,00,000 ब्रह्मांड योजने, सप्तऋषी 14,00,000 ब्रह्मांड योजने, ध्रुवलोक 15,00,000 ब्रह्मांड योजने आहे. त्याचप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडास भोवती भिंतीसारखे अंडांतापर्यंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजनाचे अंतर आहे. म्हणजे केवढं अंतर आहे ते बघा. आता हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू नरसावधानीनं दाखवतात. स्वलोकातील महारलोक अर्धा नाश पावून अर्धा शिल्लक राहतो. त्यामधील जनलोक, तपोलोक, सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वर्णलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक व अंडभिंतीपर्यंतचा प्रदेश. आता स्वर्गलोक म्हणजे काय, तर या सगळ्या
जे लोक सांगितले त्यांच्यापासून ते अंडभिंतीपर्यंतचा जो प्रदेश आहे त्याला स्वर्गलोक असे म्हणतात. दत्त म्हणजे काय? आता नरसावधनितात दत्ततत्व हे अनुभवायचे असेल तर अनेक लक्ष जन्म घ्यावे लागतात. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांच्या पलीकडे व्याप्त असलेले एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असे समजा. ते दत्त प्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद शिवल्लभ आहेत हे जाणा. आता बघा, नरसावधानींना श्रीपाद शिवल्लभ काय म्हणतात, तर हे नरसावधानीतात दत्त तत्व जर अनुभवायचं असेल तर अनेक लक्ष जन्म घ्यावे लागणार आहेत. एका जन्मात ते समजणार नाहीये. आणि हे जे तत्व आहे दत्त तत्व हे कोटी ब्रह्मांडांना, अनंत कोटी ब्रह्मांड नाही का आपण म्हणतो, ते का म्हणतो तर त्यासाठी की ते जे तत्व आहे ते कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याच्या पलीकडे सुद्धा ते गेलेलं आहे. असे एकमेव तेजो महाराशी असलेले तत्व म्हणजे दत्त आहे असे समजा, असे ते सांगतात. आणि दत्तप्रभू ते तुझ्यासमोर बसलेले आहेत तेच श्रीपाद शिवल्लभ आहेत असे जाणा. श्रीचरणांनी केलेल्या हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाली. 1 वर्षाच्या बालकाने साधिकाराने एवढे महत्त्वपूर्ण आणि गहन विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण करणे ऐकल्यावर नरसावधानी व त्याची पत्नी रडू लागली. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी त्यांची इच्छा होती. त्या श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांच्या पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. आता बघा, सगळा असा हितोपदेश आता जो आपण ऐकलेला आहे 7व्या अध्यायात सुरुवातीपासून सांगतो. 7वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. त्यात जे सांगितलं आहे ते आता सगळा तो हितोपदेश श्रीपाद शिवल्लभाने नरसावधानीने केला. आणि नरसावधानीने हा सगळा उपदेश करताना श्रीपाद शिवल्लभांचे वय ते किती होते, म्हणजे त्या बालकाचं जे अवतारातलं त्यांचं त्यावेळेचं वय हे 1 वर्षाचं होतं. आणि 1 वर्षाचं बालक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतंय हे ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी रडू लागले. त्या दिव्य शिशूच्या चरणांना स्पर्श करावा असं त्यांना वाटू लागलं, पण श्रीपादांनी त्याला नकार दिला आणि ते दोघंजण जागच्या जागीच खिळून राहिले. आता ब्रह्मतत्व आपल्यासमोर उभा आहे, प्रत्यक्षात परमात्मा आपल्या पुढे उभा आहे आणि त्याने आपल्याला उपदेश केला आहे. मग त्याच्यानंतर आपली प्रक्रिया काय होणार, तर आपण असे सुन्न होऊन जाणार, जागच्या जागी खिळून राहणार. आणि जर प्रभू स्वतः आपल्यावर कृपादृष्टी करून आपल्या ब्रह्मज्ञान सांगत असतील तर जी अवस्था त्यावेळेला सामान्य माणसाची आहे तीच नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीची झाली आहे. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग म्हणजे माझे वस्त्र, म्हणून मी दिगंबर. जिथे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तिथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा, अंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा. हे जे भजन आहे, हे कीर्तन आहे, हे जिथे कुठे गायलं जात असेल तिथे दत्तप्रभू स्वतः सूक्ष्म रूपाने असतात असं इथे श्रीपाद शिवल्लभ म्हणत आहेत. तर बघा, श्रीपाद शिवल्लभ काय म्हणतात की कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून असलेले तत्व मीच आहे. दिग हे माझे वस्त्र. आता त्यांचं वस्त्र काय, तर दिग हे माझं वस्त्र असल्यामुळे मी दिगंबर आहे. माझे मातामह असलेले बापन्नाचार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्मास करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना तुम्ही चेष्टा केली. कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना, तो दत्त मीच. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. त्यांच्या पूर्वजांना
पुण्य लोकाची प्राप्ती होईल. जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहे. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्तांचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. तुला मी जास्त आयुष्यमान देत आहे. दत्त ध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकां स्पर्श करण्याचा महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन रक्षण लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तांनी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा आशीर्वाद देतो असते म्हणाले. आणि महाभयंकर ध्वनी अशा ध्वनीनी श्रीचरणाच्या शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. आता बघा, श्रीपादांनी त्यांना पुढे काय सांगितलंय आपल्या नरसावधानींना, तर कोट्यानी कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तेज असं मीच आहे असं ते म्हणतात. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नरसरी सरस्वती दिगंबरा असं भजन कीर्तन जिथे होत असेल तेथे दत्त म्हणजे मी सूक्ष्म रूपाने वास करणार आहे असं श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना स्वतःला सांगतात. आणि माझे मातामह असलेले बापन्नाचार्य हे जेव्हा म्हणजे त्यांचे आजोबा बापन्नाचार्य त्यांचे आजोबा हे जेव्हा परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यासाठी आलेल्या लोकांना सेवाभावाने भोजन देत व त्यांची राहण्याची सोय करत असत, तेव्हा नरसावधानीने त्यांची चेष्टा केली होती. कोठे आहे तुमचे स्वयंभू दत्त, अदृश्य झाले ना. आता ते स्वयंभू म्हणजे ह्या दत्त नाही. आता लक्षात ठेवा, हा प्रश्न का विचारला असेल, एकेका ओळीचं जरा लक्ष द्या. मध्ये नरसावधानींनी काय म्हटलं होतं की श्रीपाद श्रीवल्लभ दत्त नाहीत, स्वयंभू दत्त कुकुटकेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू असलेली दत्तमूर्ती हीच खरी दत्त आहेत असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि म्हणून आता नरसावधानींना दत्तप्रभूंनी काय म्हटलेले, कोठे आहे तुमचे स्वयंभू दत्त, अदृश्य झाले ना, असा त्यांनी प्रश्न त्यांना केलेला आहे. बघा, अदृश्य झाले ना, तो दत्त मीच आहे. म्हणजे तेव्हा ते म्हणत होते ना, हा दत्त, हे दत्त नाही आहेत, हे दत्त नाही. तर आता दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं की तो दत्त मीच आहे बाबा, ज्याला तू दत्त नाही असं म्हणत होतास. आता माझ्या तर सगळं जीवन किंवा मरण ह्या दोन्ही गोष्टी मला समान आहेत असं श्रीपाद वल्लभ प्रभू त्यावेळेला त्यांना सांगतात. आणि या जन्मात तुला माझ्या पादुकांचा काही स्पर्श करणार, चरण पादुकांना काही स्पर्श करता येणार नाही, पण तुझ्या दत्त सेवेचे फळ म्हणून तुझ्यावर मी अनुग्रह करतो की पुढल्या जन्मामध्ये तुझ्यावर मी कृपादृष्टी करीन. आणि आपल्या वरदहस्तांनी त्यांना तसा आशीर्वाद दिलेला आहे. आणि ते श्रीपाद श्रीवल्लभ तेथून नाहीसे झालेले आहेत आणि तेथून म्हणजे अदृश्य झालेले आहेत. तर आता तिरुमलदास हे सगळं अर्थात शंकर भटांना सांगत होते. तर तिरुमलदास काय म्हणतात, बाबा शंकर भटा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले. त्यांचे सर्वव्यापक तत्व, निरंकार असलेले ते तत्व साकार रूपात कसे अवतरित होते हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. मूर्तरूप धारण करून आलेल्या त्या जगत प्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कोठे असे आता शंकर भटांना तिरुमलदास सांगत आहेत. आणि बघा, आजचा हा अध्याय आता पूर्ण ऐकल्यानंतर अगदी शांत वाटते. आता ह्याचं विवेचन जास्त करत बसण्यात काहीच अर्थ नाही. ब्रह्मज्ञान हे मिळाल्यावर अगदी शांतपणे ते आत्मसात करावं. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आता हे जे ब्रह्मज्ञानाविषयी जी माहिती आहे, जी स्वतः श्रीपाद प्रभूंनी नरसावधानींना सांगितले, ती शांतपणे ऐका. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. तर
दत्तप्रभूंनी आता एक असं भजन सांगितलं होतं, जे भजन जर होत असेल तिथे ते सूक्ष्म रूपाने वास करतील असं सांगितलं होतं. तर असे कोणते भजन आहे जे भजन होत असताना तिथे भजन कीर्तन चालू असताना श्रीवल्लभ प्रभू दत्तप्रभू तेथे सूक्ष्म रूपाने सदैव वास करीत असतात. तर आपल्याला आजच्या ह्या ब्रह्मज्ञानाच्या अशा अध्यायाच्या समाप्तीनंतर ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर आपला 7वा अध्याय इथे समाप्त होतं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.